नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. या मित्रांनो, जेवणाला हे बघा मस्त डाळ भात बनवलंय गायत्रीने. आता डाळ भात बनवलंय. अजून काय बनायले गायत्री? ठेचा. मग भाकर पण बनायली हो ना. भाकर आणि खुडा खावायचा होता ना. हा, अरे हा, ऍसिडी वॉज म्हणून त्याच्यासाठी काय बनाय नाही. नाहीतर खाल्ले असतं, मी पण खाल्लं असतं ते. नाहीतर मस्त मिरचीचा खुडा आहे, डाळ भात बनवला मित्रांनो. तर अजून काय बनायले गायत्री? तू त्या मिरची भज्या बनव होती ना. अरे हा, नको नको जाऊ दे. नको नको ऍसिडी होते, नको 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 ऍसिडी होते, आता नको बनवते. तर मित्रांनो, मी सकाळी एक व्हिडिओ बघितला. दोन भाऊ होते, दोन भावांच्या ते म्हणजे शेतावरनं त्यांचा वाद चालू होता. शेतावरनं ते व्हिडिओ मध्ये ना गायत्री, ते माणूस त्या बाईला पण मारत होता आणि त्याची ती बाई, ती पोरगी होती, तिला पण मारत होता तो माणूस. ते जमिनीचा वाद होता त्यांचा, म्हणजे न्यूज. हा, दोघं भाऊ, सख्खे भाऊ होते हा ते. हा, जमिनीच्या वादातून फॅमिली, त्यांची वेगळी फॅमिली, त्या भावाची वेगळी फॅमिली आणि या भावाची वेगळी फॅमिली. आपले जळगाव मालेगावचीच वाटतं ती घटना. मालेगावचीच होती मित्रांनो, ते बघितलं मी व्हिडिओ. फॅमिली विषयी चालू होतं त्यांचं. शिव्यानारे देत होता, कोणाला मार जोडणारा करत होता. ते बाईचं काय ते डोकं वगैरे फुटलं, रक्त वगैरे येत होतं. तर म्हणजे व्हिडिओ बघून खूप वाईट वाटलं मित्रांनो. तुम्हाला सिरियसली सांगतोय, आजच्या काळामध्ये आज जर कुणाची तुम्हाला जर गरज असेल ना, तर फॅमिली सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो. तुम्हाला सिरियसली सांगतो, या जगामध्ये ना कुणीच कुणाचं नाही आहे. कुणीच तुम्हाला काम पडणार नाही. जर काम कोण पडणार आहे ना, तर फॅमिलीतले जे व्यक्ती असणार आहेत ना, तेच कामात येणार आहेत. बरोबर की नाही गायत्री? नाहीतर तुम्ही घराच्या बाहेर निघा मित्रांनो, तुम्हाला 1 रुपयाची सुद्धा कोण मदत करणार नाही. आज म्हणजे तो व्हिडिओ बघून एवढं वाईट वाटलं मला, की यार म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला करायचं काय? सगळं इथंच सोडून जायचं ना. काय घेऊन काय लय जाणं शे मित्रांनो आपली. काय लय जाणं शे का वरती? जे काय शे बट आटेच सोडी जाणं आहे आपली. काहीच नाही वरती लय जाणं आहे. म्हणून जास्त काय भांडत बसू नका मित्रांनो. कारण की ना, आज भावाभावामध्ये तुम्ही एवढे झगडे करतायत. अरे जमीन असेल ना, समजा 10 एकर जमीन असेल, तर त्याच्यातलं थोडं वाटून वगैरे घ्या तुम्ही. थोडं म्हणजे दोघा भावांमध्ये काहीतरी एक नियोजन करून घ्या. फॅमिली कशी आपली सुखी राहील या गोष्टींकडे बघा ना तुम्ही. आणि तुम्हाला सिरियस सांगू, जमीन अजिबात विकू नका. या अन्नावरती बसलोय मी, अन्न आता जेवण करणारच आहे. त्या अन्नाची शपथ घेऊन सांगतोय तुम्हाला, जमीन विकू नका. ज्या माणसाने आज जमीन विकली ना, तो पुढे जाऊन एवढा पश्चाताप करणार आहे आणि एवढा रडणार आहे ना, तो प्रमाणच्या बाहेर रडणार आहे. तुम्ही म्हणणार गावाकडची जमीन विकून येऊ आणि इथं मुंबई पुण्यामध्ये फ्लॅट. याच्या आधी तर मी व्हिडिओ बनवला जे, त्याच्याविषयी तर काही बोलायलाच नको. फक्त आज तो व्हिडिओ बघितला मी, त्याच्यावरनंच वाटलं मला, यार म्हटलं भावाभावांमध्ये आज गावाकडे एवढी जमिनीवरनं भांडण करतायत. नाहीतर असं होतंय, एक भाऊ जमीन सांभाळतोय, दुसरा जर कुठे मुंबई पुण्याला नोकरीला असला, मग तो लगेच त्या भावाला सांगतोय. मग त्याची बायको काहीतरी त्या भावाचा कान भरते. मग असं करा ना, मग आपली गावाकडे जमीन आहे ना, मग ती विकून विकून टाका ना, त्याच्यातला हिस्सा तुम्ही घेऊन घ्या. नोकरीवाल्याची बायको त्या शेतकरी माणसाला सांगायला सांगते. म्हणजे तिचा काही जेट वगैरे असणार, जेटच लागेल ना काहीतरी, हा असणार, त्यांना सांगायला सांगणार. त्या लहान भावाला मोठ्या भावाशी भांडण करायला सांगणार. मग ती गावाकडची जमीन विकून टाका ना, मग आपण त्याच्यातला हिस्सा घेऊन घेऊ. मग इथं मुंबई पुण्यामध्ये फ्लॅट घेऊन घेऊ. मग आपल्या मुलाला इंजिनियरला टाकू, मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेऊ. अरे मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेऊ, इंजिनिअरिंगला घेऊ, आणि तुम्ही इथं मुंबईमध्ये फ्लॅट घेणार आणि ती गावाकडची जमीन विकून. अरे ती गावाकडची जमीन जर विकली ना, तर तुम्हाला इथं रडायला सुद्धा मजूर भेटणार नाही मुंबई पुण्यामध्ये. तुम्हाला काय वाटलं, हे फक्त 4 भिंतीमध्ये तुम्ही 40 लाख रुपये 50 लाख रुपये गुंतवणार आहे, तुम्हाला ते आयुष्यभर कामात येणार आहे का ते? हा, आयुष्यभर काहीच कामात येणार नाही. आयुष्यभर जर ते काय कामात येणार आहे ना, ती जी आपली गावाकडची जमीन तुम्ही राखून ठेवतायत ना, ती कामात येणार आहे. भावाभावामध्ये भांडण नका करू मित्रांनो. आज भाऊ भाऊनी ना एकत्र राहते, खूप महत्वाचं आहे. आज म्हणजे मला मोठा भाऊ नाहीये, मला आज कधी कधी एवढा पश्चाताप येतो. म्हणजे मला भाऊ पाहिजे बाबा. आज जे माझे काका चुलत्यांचे जे मुलं आहेत, त्यांना मी म्हणजे त्यांनाच भाऊच मानतो मी. सगळं म्हणजे आमचं फॅमिली एकदम व्यवस्थित चालू आहे मित्रांनो. असं भांडण तंटा काही नाही, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित चालू आहेत. फक्त जी शेती सांभाळली आमच्याकडे नाही, हा मित्रांनो. ना तुम्ही म्हणणार शेती वगैरे भरपूर आहे, शेती वगैरे काही नाही. आहे थोडीफार शेती आहे, ते पण आजोबांच्या भावांच्या नावावरती आहे. ते सगळं म्हणजे करतायत, कुणी ना कुणी शेती करतात आहे. पण असं नाही की भांडण तंटा करतायत बाबा, खूप भांडणी वगैरे होत आहेत, तसं काहीच नाही. म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलांना, प्रत्येक व्यक्तींना मला हेच सांगायचं, जमीन अजिबात विकू नका.
आणि भावाभावांमध्ये भांडण अजिबात करू नका मित्रांनो. बरं की नाही गायत्री? गायत्री तुमची पण जमीन होती ना? आहे ना जमीन ती? ते बाकीची विकली ना म्हणे? आहे का जमीन ती? हां तेच जमीन म्हणजे मला ते मामा ते सांगत होते ना, ते जमीन वगैरे विकायची असं तसं. म्हटलं ते जमीन विकायच्या भानगडीत अजिबात पडू नका म्हटलं. बरोबर की नाही? जी जमीन आज तुम्हाला अशी पडीक जमीन दिसते ना, तीच तुम्हाला उद्या सोनं उगून देणार आहे मित्रांनो. आज म्हणजे तो व्हिडिओ बघून खूप वाईट वाटलं मला, ते बाईचं जेव्हा डोकं वगैरे फुटलं. आणि मग दूरची कुठे घटना नाही, आमच्या साईडची मालेगावचीच घटना आहे ती. आणि जे आता जे मुंबई पुण्यामध्ये नोकरी करतायत ना, आणि ज्या बाया पण कुठे म्हणजे त्यांच्या बायका पण कुठे गव्हर्नमेंट जॉबला असतील ना, आणि ज्यांचा भाऊ शेतकरी असेल तर त्यांना चांगल्या प्रकारे शेतीच करू द्या. तुम्ही जर नोकरी करतायत ना तर नोकरीच करा. उगीच नवऱ्याचं काही कान भरू नका आणि उगीच त्याच्या भावाला काही शेती वगैरे विकायला लावू नका. एवढंच माझं म्हणणं आहे मित्रांनो. ठीक आहे, चला. प्रत्येकाचा प्रश्न आहे, सांगायचं आपलं काम आहे. कोणी किती घ्यायचं काय नाही घ्यायचं ते आपल्यावरती आहे. स्वतः म्हणजे प्रत्येकांना देवाने बुद्धी दिलेली जे कुठे किती वापरायचं काय नाही, प्रत्येकांना त्या गोष्टी समजतातच आहेत. म्हणून असं मारजोड वगैरे काय करत जाऊ नका. फॅमिली आपापले हा पप्पांच्या नावावरती आहे ना जमीन. तेच, पण आम्ही हे भांडण तंडाच्या लफड्यात पडत नाही मित्रांनो, अजिबात पडत नाही. एकदम प्रेमाने सगळ्या गोष्टी करतो आम्ही. आमच्या पण थोड्याफार म्हणजे हा आजोबांच्याच नावावर आहे. आता आजोबांचे 4 भाऊ आहेत मित्रांनो. 4 अजूनपर्यंत तरी आम्ही असं नाही की आम्हाला वाटा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आम्हाला माहिती आहे ती सांभाळून ठेवली म्हणजे ते आपल्यालाच कामात येणार आहे, आपल्याच पोरांना कामात येणार आहे. ती म्हणून सांभाळून ठेवली. आम्ही विकण्याच्या भानगडीत पडत नाही काय नाही. तिथं बरेच जण म्हणतात पवन चक्क्या येणार आहेत, असं येणार आहेत, तसे येणार आहेत. आता बघू, जेव्हा ते पवन चक्क्या येतील तेव्हा येतील. पण आपल्याला ती जमीन वगैरे काही विकायची नाही. ते ठीक आहे, चालेल मित्रांनो, काय नाही. ते याच विषयी कोंबडी फार्म चालू करूया ना मग मी तुला तेच सांगतोय काहीतरी. आपल्याकडे थोडेफार पैसे जमा झालेत ना तर आपण कोंबडी फार्म सुरू करून देऊया ना तिथं. काय लोन नको काहीतरी, लोन चुकीन लोनचं नाव काढू नको काहीतरी. एका टायमाला अवकुडाशे ना बिना भाकरना खायली सूत, पण लोन नाव नको काढू. लोनचं अजिबात नाव नको काढू. बिना भाकरीचा खाऊन घेऊ आपण खुडा, पण लोन अजिबात नाही घ्यायचं काहीतरी डोक्यावरती. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी करायच्यात गायत्री. तुला पण सांगून ठेवतो, पण लोन या अजिबात नाही काढायचं गायत्री. गरीब झोपडीमध्ये राहणार, 2 टायमाची भाकर सुखी खाणार, पण सुखी राहणार. पण लोनचं नाव अजिबात नाही काढायचं गायत्री. नाही तू म्हणणार लोन काढून आपण मुंबईमध्ये फ्लॅट घेऊन पुण्यामध्ये फ्लॅट घेऊ. हा नाही गावाकडे कर्जमाफी नाही गायत्री. हे बघ, सरकार काही येडं नाहीये. जे आपल्याला जे कर्ज देणार आहे ना, सरकार काही येडं नाही. तो बरोबर आपल्याकडनं पैसे काढून घेतात. ते फक्त सांगतात की कुक्कुटपालनवरती एवढे पैसे भेटणार, बकरी पालनवरती एवढे पैसे भेटणार. तसं काहीच नाही काय. ते बरोबर आपल्याकडनं पैसे काढून घेतात. ते 8 लाख रुपये 10 लाख रुपये जे असतात ना, ते काय नाही. ते मग तेच आपले ते तर आहे. गरीब आपले सामान्य लोकांची इतर परिस्थिती आपण भुलून जातो त्या गोष्टींमध्ये. आणि त्या लोनच्या जाळ्यात जर फसलो काहीतरी तर तिथून निघणं खूप मुश्किल असतं. एक तर फाशी घ्यायला लागते, नाहीतर मग मरेपर्यंत ते लोन फेडत राहायला लागतं मग. आणि ते लोन काय फिटत नाही गायतली. आपल्या पोराला नडतं माहितीये का ते लोन. अजिबात लोनच्या भानगडीत पडायचं नाही. लागलास ना मला रोज कुडा बनायचं तिथेच आहे. पण लोन नाव न काढू. तू आता लोन नाव काढ तर आधी मला जेवण नाही जाणार आता. तेच हा नाही अजिबात नाही. हा गावाकडे नाही ना. मी थोडंफार पैसे सेव्हिंग करेल ना, त्याच्याने आपण कोंबडी फार्म टाकू. आपल्याला काय आयुष्यभर मुंबईत नाही राहायचंय काहीतरी. 50-60 लाखाची नाही काढायची. हा 5-6 लाखाची. हा तेच मग ते माझा लागल्यास पीएफचा पैसा जमा होईल ना, तो पीएफचा पैसा थोडीफार सेव्हिंग राहील ना, 4-5 लाख रुपये घेऊन आपण मुंबईला रामराम करूया आणि कोंबडी फार्म तिकडे सुरुवात करूया ना आपण. मुंबईला रामराम नाही करायचा. मग मुंबईमध्ये काम करायचं. त्या पोल्ट्री फार्म मध्ये लागणार धान्य पोचवायला लागेल थोडे दिवस. हा थोडे दिवस नाही. तिथं पोल्ट्री टाकले रामराम करायचं. तिथून मग टाटा बाय बाय सीधा इथं यायला लागेल परत. नाही बरोबर आहे तुझं. आधी आपण
कुणाला तरी सांगूया सांभाळायला ते. मग मग इकडनं आपण कमवून थोडेफार पैसे पाहिजे अजून त्याला टाकायला. हो तेच. मग कारण लोक की- काढून ते पोल्ट्री फार्मचं ते बांधून घेणार ते सगळं, हा त्याच्यात मग कोंबडी आणायला, त्याचं खाद्य आणायला, मग बरोबर, नंतर ते पण. 1-1.5 महिना त्यांना पुरवणार, त्याच्यानंतर 2-3 महिने मग काय करणार? तेच मग? नाही गायत्री जे काय मुंबईने बघ गायत्री आतापर्यंत देवाच्या कृपेने पैसे बरंच थोडं दिलंय उगाच मित्रांनो. मोठं तुम्हाला व्हायचं सिरियस पण असं सांगतोय, नाही. मुंबईने आम्हाला भरपूर दिलंय. हा. एकदम सुख समाधीने खातोय. आम्हाला मुंबईचे खूप म्हणजे खूपच आभार आहेत आमच्यासाठी. हा. जे मुंबई सारख्या सिटीमध्ये आज आम्ही कमवतोय त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे मुंबईचे आम्ही उपकार कधीच विसरू शकत नाही. हा. पण बघू जेव्हा पुढे सक्सेस होणार तेव्हा होणार. तर मुंबईतच राहणार, तसं काय जाणार नाही आम्ही गावी. पण नंतर बघू ते पोल्ट्री फार्म वगैरे टाकायचं राहणार तर तेव्हा गावी जाण्याचा आम्ही विचार करणार. पण मुंबईने आम्हाला खूप दिलंय मित्रांनो, खूप म्हणजे खूप. जायचं, हा यायचं, बघून राहायचं हा. 4-8 दिवस, मग परत रिटर्न यायचं आपल्या. हो चालेल चालेल. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. बाय बाय.